चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात आजही समक्का सारक्काची यात्रा भरते हे तुम्हाला माहिती आहे का? आणि समक्का सारक्का म्हणजे फक्त देवी नाही तर एक जिवंत इतिहास आहे हे तुम्हाला माहिती होतं का? मी आज राजुरामध्ये आलो वर्धा नदीच्या शांत किनाऱ्यावर, पण इथे जे दृश्य होतं ते शांत नव्हतं, ते भावनांनी भरलेलं होतं. कुठे भाविक बँडच्या तालावर नाचत नाचत देवीकडे जात होते तर कुठे भाविक रांगेत उभे राहून डोळ्यात पाणी आणून दर्शन घेत होते. लाखो भाविक, पण एकच श्रद्धा, एकच भावना. पण या श्रद्धेमागे एक संघर्षाची आणि बलिदानाची कहाणी आहे. सुमारे 800 वर्षापूर्वी ना कोया आदिवासी समाजावर काकतीय राजवटीने अन्याय कर लादले होते. या अन्यायाविरुद्ध उभं राहून युद्धाचं नेतृत्व केलं समक्काच्या पतीने, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली समक्का, तिचा संपूर्ण परिवार आणि असंख्य जनजातीय लोक या लढाईत सहभागी झाले. या संघर्षात समक्काचं संपूर्ण कुटुंब एका मागोमाग एक वीर मरण पावलं, पण समक्का कधीच तुटली नाही, कधीच मागे हटली नाही आणि कधीच आत्मसमर्पण देखील केलं नाही. ती गंभीर जखमी झाली तरीही ती या लोकांसाठी लढतच राहणार. एक क्रूर सत्तेविरुद्ध लढता लढताना ती जंगलात चिलकडगुट्टा पर्वताजवळ अदृश्य झाली. लोकांनी तिथे शोधलं, पण तिथे फक्त कुंकुवाची डब्बी मिळाली. तेव्हापासून आदिवासी समाजाने मानलं समक्का आता देवी रूपात आपल्या लोकांचं रक्षण करत आहे. म्हणून तेलंगणातील मेदाराम मध्ये दर 2 वर्षांनी समक्का सारक्काची भव्य यात्रा भरते. आणि हीच परंपरा आणि हीच श्रद्धा महाराष्ट्राच्या एकमेव चंद्रपूर जिल्ह्यात राजुराच्या वर्धा नदीच्या किनाऱ्यावर आजही जिवंत आहे. आज आपण समक्का सारक्का या यात्रेला इथे पोहोचलो. इथे राजुरात आपण किती वर्षापासून हा कार्यक्रम घेतोय? यहाँ हमने 25 साल से हम करते हुए आ रहे हैं. अभी 26 साल में हम प्रवेश किया है. रजत महोत्सव हो रहा है. ही यात्रा फक्त पाहण्यासारखी नाही तर अनुभवण्यासारखी आहे. खूप लोकांना आज याबद्दल माहितीही नाही, म्हणून या ब्लॉगच्या माध्यमातून ही संस्कृती, ही परंपरा लोकांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. तुम्हालाही ही अशी संस्कृती अनुभवायची असेल तर एकदा नक्की राजुराला या. व्हिडिओ शेअर करा, पेजला फॉलो करा, कारण ही फक्त यात्रा नाही, ही आहे अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची प्रेरणा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय सारक्का समक्का.